आता कोणाचा फोन आला? फोन घेते. हॅलो. हां, आई बाहेर गेल्यात. त्यांचा फोन घरात राहिला. हां हां हां. कधी? आमच्यात? आणि भांडण? नाही. हां हां. मध्ये ना जरा थोडंसं टेन्शन झालं होतं. तर होतं कधी कधी थोडंफार. पण तुम्हाला कोण बोललं? हां हां हां. सांगते हां. आई आल्यानंतर सांगते फोन करायला. ठेवते मग. हां. आमच्यात भांडण झालं. यांना कोणी सांगितलं असेल? ठीक आहे. आई आल्यानंतर विचारूयात. आई, मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. आता जवळजवळ 12 वर्ष झाली आमच्या लग्नाला. आणि मी या घरामध्ये नांदती आहे. तुम्ही मला बऱ्याचशा गोष्टींमध्ये सांभाळून घेता, मार्गदर्शन करता, काही गोष्टी समजावून सांगता. कितीतरी गोष्टी अशा असतात की बऱ्याचशा गोष्टी तुमच्याही मला खटकतात, माझ्याही काही गोष्टी तुम्हाला खटकल्या असतील. पण ह्या छोट्या छोट्या गोष्टी मी कधीही बाहेर सांगत नाही. परंतु मला बाहेरून असं ऐकायला आलं, परवा जे आमच्या नवरा बायकोमध्ये थोडंसं आपल्या घरात भांडण झालं, ते तुम्ही ताईंना सांगितलं. मग याचा परिणाम काय होईल? ताई त्यांच्या शेजारणीला सांगतील, शेजारीन त्यांच्या मैत्रिणीला सांगेल, मग ती मैत्रीण पुन्हा आणखी तिच्या आणखी 4 मैत्रिणींना सांगेल आणि ते फिरून परत आपल्यापर्यंत येईल. तर हे जर आपल्या कानापर्यंत जर आलं तर त्यामुळे मग आपली मनं जे आहेत, आपल्या दोघींच्या मनामध्ये अंतर पडेल. आणि एकदा का दोघींच्या मनामध्ये अंतर पडलं की ती मनं कधीही जुळत नाहीत. त्यामुळे थोडंसं जरी काही झालं तरी ताईंना सुद्धा सांगायची काहीच गरज नाही. मी म्हणत नाही आहे की तुम्ही त्यांच्याशी बोलू नका. तुम्ही तुमची नाती जपा. तुम्हाला जेव्हा पण केव्हा वाटतं की त्यांना फोन करा, त्यांच्याशी तुम्ही बोला, अगदी मोकळेपणाने बोलत जा. पण घरातल्या या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही त्यांना सांगायला नकोत असं मला वाटतं. आता तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, कारण तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या आहात. ही गोष्ट मी तुम्हाला समजावून सांगणं हे तरी मला पटत नाही. परंतु मी खूप विचार करते याच्यावर का हीच गोष्ट जर समजा माझ्या मनाला नाही आवडली तर मग मी हे माझ्या नवऱ्याला सांगणार, त्यांच्या मागे मी रखरख लावणार, मग पुन्हा वेगळं होऊ शकतो आम्ही, तुमच्यापासून दूर राहायला जाऊ शकतो. नंतर मग कारण 4 लोक माझेही कान भरवणारे असतात, 4 लोक तुमचेही कान भरवणारे असतात. आणि मग तुम्हाला असं वाटायला नको की माझ्या सुनेने माझ्या पोराचे कान भरून माझ्या मुलाला वेगळं केलं. आणि मला ते करायचं नाही आहे. तुम्ही समजदार आहात, वयाने माझ्यापेक्षा खूप मोठ्या आहात, आणि त्यामुळे फक्त मी तुम्हाला हे समजावते का जे पण काही झालं आहे ते फार चुकीचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्या घरात घडायला नको. कारण काय होतं, असं जर आपलं जर होत राहिलं सतत तर मग तुमच्याच मुलाचा संसार विस्कळीत व्हायला वेळ लागणार नाही. तर मला तरी असं वाटतं की मला काय म्हणायचं आहे ते तुमच्या लक्षात आलं आहे. आणि हे जर तुम्हाला जर समजलं असेल तर आपण दोघींनी या गोष्टीचा विचार करून मी सुद्धा ह्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवते. आणि तुम्ही पण ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत इतरांना सांगून त्याचा बाहू करण्यापेक्षा घरातल्या गोष्टी जर घराच्या आतच ठेवल्या तर आपलं कुटुंब जे आहे ते एकदम छान एकत्र राहील आणि ते कधीच तुटणार नाही.